नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. इचलकरंजी येथील ओला शोरूम ग्राहकांनी पाडले बंद. ओला कंपनीकडून अनेक ग्राहकांनी गाड्या खरेदी केल्या, पण त्यांचा मेंटेनन्ससाठी सोडलेल्या गाड्या 4-4 महिने मिळत नसल्याने व ओला शोरूमची सर्व्हिस व्यवस्थित नसल्याने संतप्त ग्राहकांनी ओला शोरूम पाडले बंद. आज मंगळवार आहे, तारीख 25 ऑगस्ट 2026. आज आम्ही ओला शोरूम इचलकरंजी या ठिकाणी आलेलो आहे. पहिला आल्यावर आम्ही पाठीमागे त्यांच्या गॅरेजमध्ये गेलो तर तिथं मॅनेजर अवेलेबल नाही आहे. पुढे शोरूमला आलोय तर ही पोरं म्हणतात की मॅनेजर सकाळी कुठंतरी बाहेर गेलेले. त्यांना विचारलं आम्ही आमच्या गाड्या कधी मिळणार, तर हे म्हणतात की आम्हाला त्याची काही माहिती नाही आहे. गाड्या कधी रिपेअर होणार हेही माहीत नाही, कंपनी पार्ट कधी देणार हेही आम्हाला माहीत नाही. आता आम्ही जवळजवळ बघितलो तर ग्राहकांच्या जवळजवळ 200 ते 250 पेक्षाही जास्त गाड्या इथं लावून पडलेले आहेत. आता ही लोक नवीन गाडी कस्टमर येणाऱ्याला सरळ सांगतात की इथं 80च्या वर आम्ही गाड्या घेणार नाही आणि आता नवीन गाड्या रिपेअरी करायला आम्ही बंद केलेला आहे म्हणून. या 200-250 गाड्या रिपेअरी झाल्यानंतर परत नवीन ग्राहकाची गाडी जी असेल ती इथं रिपेअरीला घेतली जाणार आहे. ह्या पद्धतीची यांची भाषा आहे. तर नवीन पोरग होतं त्याच्यावर काय ओलाची काय वर्दी नाही, त्याला विचारल्यावर तो म्हणतोय आम्हाला काय माहित नाही. या पद्धतीचे इथं उत्तर मिळत आहेत. तर ग्राहकांनी नवीन ग्राहकांनी घेणाऱ्या गाड्यांनी अजिबात ओला गाड्या घेऊ नका, कारण आम्ही घेऊन गाड्या फसलोय. आम्हाला किरकोळ साध्या स्पेअर पार्टसाठी 2 महिने झाले माझी गाडी इथं लावून आहे. त्या गाडीला ना खोललेला आहे त्यांनी ना काहीच काम केलेलं नाही. मी जवळजवळ 8-10 दिवसात सारखं येऊन सांगतोय. तर ही लोक थोडीही दाब घेत नाही. दुसरं म्हणजे कंपनीला फोन केला तर कंपनी ही अर्धा पाऊण तास 1 तास फोन उचलत नाही. जशी पाहिजे त्या पद्धतीनं उत्तरं देत नाही. गाडी रिपेअरी कधी होणार, पार्ट कधी येणार याची काहीही इन्फॉर्मेशन ही लोक देणार झाल्यात. बऱ्याच लोकांनी ह्या कंपनीवर केसही केलेली आहे. तरी ग्राहकांनी नवीन ग्राहकांनी ह्या ओलाच्या धंद्यात अजिबात पडू नये किंवा यांच्या गाड्या अजिबात घेऊ नये कोणी, एवढंच मला सांगायचं आहे.